बाप्पाची सेवा करत राहायची. त्याला काय वय आणि मनापासून सेवा केली तर ती आपोआप होत जाते. म्हणून आपल्या मंडळाची खूप मोठी ख्याती होती. कारण की आपल्या इकडनं मंडपापासून ते एंट्रन्स पर्यंत आपण अशी गुहा म्हणजे टनल सारखं एक बनवतो. त्याच्यामुळे गुहेतला गणपती अशी बरीच फेमस होती आपल्या मंडळ. तो आज हमारे साथ है परेलचा लंबोदर के मानद सचिव श्री सागर दादा. नमस्कार, मी सागर अनिल देवगडकर, लक्ष्मी कॉटेज बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मानद सचिव। तो आज हम बात करने वाले हैं परेलचा लंबोदर की जर्नी की कहानी, स्टार्टिंग से लेकर जब से मंडल बैठ रहा है और अभी तक क्या क्या चीज है जो बताने जैसी है, वो आज हम बात करेंगे वो टॉपिक पे। तो दादा, कौन से ईयर में अपने मंडल की स्थापना हुई थी अपने परेलचा लंबोदर की, और इसकी कुछ बैक हिस्ट्री भी बताओ। आपल्या मंडळाची स्थापना सन 1962 साली झाली। हे यंदा आपलं मंडळाचं 65 वर्ष चालू आहे। बॅक हिस्ट्री म्हणजे आपला गणपती आधीपासूनच फेमस आहे। म्हणजे आपल्या लालबाग परळमध्ये गुहेतला गणपती म्हणून आपल्या मंडळाची खूप मोठी ख्याती होती। कारण की आपल्या इकडनं मंडपापासून ते एंट्रन्स पर्यंत आपण अशी गुहा म्हणजे टनल सारखं एक बनवतो। त्याच्यामुळे गुहेतला गणपती अशी बरीच फेमस होती आपल्या मंडळ। तो दादा अभी 65 ईयर्स चालू और आप कितने साल तक कार्य करते थे, और इतने बड़े मंडल का आप ये पद पे कभी आए सेक्रेटरी पे? हा, कार्यकर्ता म्हणजे आम्ही इकडे जेव्हा लहानपणापासूनच म्हणजे जन्म इकडचाच लक्ष्मी कॉटेज मधला, तेव्हापासून मंडळातले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आजही आम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय। आणि राहिली गोष्ट मंडळाच्या पदावरची, आपल्या एवढ्या मोठ्या मंडळाच्या पदावर मी वयाच्या 25व्या वर्षी सेक्रेटरी झालेलो। 25 ईयर्स में तो वयाच्या आपने ये 25 सब वर्षी। मैनेज कैसे किया फिर, मतलब इतने, क्योंकि अभी भी मेरा 22 ईयर्स है, मेरे को तो उतना नहीं, आपको वो टाइम पे क्या क्या प्रॉब्लम आया रहेगा फिर? मॅनेज केलं भरपूर। आता देवाच्या कृपेने आपल्या लंबोदराचा आशीर्वाद आहे। कारण की लालबाग परळ मधलं म्हणजे मोठं मंडळ आपलं, आणि एवढे रिस्पॉन्सिबिलिटी, प्रत्येकाच्या अपेक्षा आणि त्या सगळं फुलफिल करणं, आणि काहीतरी प्रत्येक वर्षी काहीतरी इनोव्हेशन करणं, हे आपलं चालू आहे, प्रयत्न चालू आहेत आपल्या लंबोदराच्या कृपेने। तो मैं 22 ईयर्स का, और मुझे अभी से मतलब इतना बड़ा मंडल हाथ में दे देंगे, बोले कि हैंडल कर, तो ये दादा मेरे से होने नहीं वाला है, क्योंकि ये सब चीज बहुत डिफिकल्ट रहते हैं। मैं तो ऐसे सुना और देखा भी हूँ, तो ये बहुत बड़ी बात है कि 25 ईयर्स में दादा ने इतना बड़ा मंडल हैंडल किया और अभी तक हैंडल कर रहे हैं। ऐसा डिफिकल्ट नाही रहते, बाप्पाची सेवा करत राहायची। त्याला काय वय आणि मनापासून सेवा केली तर ती आपोआप होत जाते। तो दादा से नेक्स्ट क्वेश्चन पूछते, दादा आपका मंडल परेलचा लंबोदर ये तो पहले से फेमस है, लेकिन इतने साल में कब ऐसी कौन सी मूर्ति थी, कौन से अपने बप्पा का रूप था जो हिट करी, आइकॉनिक मूर्ति थी अपनी? हिट म्हणजे आयकॉनिक मूर्ती म्हणजे 2001 ला नाशेष नागावरती केलेली मूर्ती। त्याच्या आदल्या वर्षी मटावकरांनी पिंडीवरती बसलेली ती पाटावरती होती, जवळजवळ 18-19 फूट मूर्ती होती। आणि त्याच्यानंतर जो आम्हाला मंडळाला जो एक टर्निंग पॉईंट आला परत, तो 2022 साली आपल्या मागेच आहे ती कमळावरती अशी उभी लक्ष्मी अवतारात, जे असं आपल्या बिल्डिंगचं नाव आहे लक्ष्मी कॉटेज, म्हणून मंडळाने ठरवलेल्या लक्ष्मी अवतारात पहिली मूर्ती 22 फुटाची बनवायची। आणि ते तुम्ही पाहतच असाल एवढं आपलं लंबोदराचं गोड स्वरूप। दादा का मतलब ये मंडल का मैंने एक मूर्ति देखा था जो मुझे बहुत पसंद आया था, वो टाइम पे मैं स्कूल टाइमिंग पे था, और वो मतलब जब मैं स्कूल में था उसके पहले ही देखा था वो मूर्ति, फोटो में देखा था, सामने तो कभी देखा नहीं। और वो मूर्ति मुझे इतना पसंद आया था दादा, वो सांप के ऊपर था, नीचे सांप था, ती और 2001 वो मूर्ति इतनी फेमस हो गई थी कि एक भक्ति चालू की वो रूप बप्पा का बहुत लोगों को पसंद आया और बहुत से मंडल ने लाया भी चालूच वैसा। आहे आपलं ते, काही ना काही वेगवेगळी मंडळ किंवा छोट्या मूर्त्यांमध्ये पण तसे बनवतात। आता आपण 2022 साली आपली जशी लक्ष्मी अवतारात बनवलेली सतीश दादांनी, आपण ते गणपतीच्या हातातनं लक्ष्मीचे कॉइन, तो आपण एक नवीन ट्रेंड आहे 2022 नंतर आपल्या बऱ्याच मूर्त्या म्हणजे मंडळाचं सुद्धा छोट्या मूर्त्यांमध्ये असू ते ते एक कॉइन हातातनं पडतायत, तो एक असा ट्रेंड म्हणजे ये चीज मैंने फर्स्ट टाइम देखा था तो इधर देखा, फिर बाकी मैंने दूसरे दूसरे मंडल में नोटिस किया ऐसे कॉइन वाला। और दादा मेरे को ये चीज पूछना कि वो जो सांप वाली मूर्ति थी, वो टाइम का मूर्तिकार कौन था? तेव्हाचे मूर्तिकार बागवे आर्ट्स हे होते, आणि ती मूर्ती आपण करी रोडच्या कार्यशाळेतनं आणलेली तिकडनं। तो दादा आपसे ये क्वेश्चन था कि 2001 तक मैं तो वो मूर्ति देखी, उसके बाद में 2002 से आप बैठा हुआ मूर्ति लाने लगे, हाइट कम कर दिया, मतलब उसका कुछ रीजन? असं रिझन असं काय नव्हतं, आमचं मंडळाचं चाललेलं आहे की परत तसं बनवायची मोठी मूर्ती, बरेच वर्ष आता चालूच होतं। कारण की तेव्हा पण अशी छोटी मूर्ती अशी नाही, एक साधारणतः 15-16 फूट खातू साहेबांची तुम्हाला माहितीच आहे, गणपतीचा बॉडी स्ट्रक्चर आणि केवढं असतं ते, तेवढी मूर्ती आणायचो। आणि नंतर 2000 आमचं बरेच मुलांचं सगळं प्लॅन चालू होते की परत एकदा
मोठी मूर्ती आणायची, हा. तेवढं हे करायचं. त्याच्यानंतर 2022ला आम्ही फायनलच केलं. 2000 हा ही मूर्ती ये 2019लाच करत होतो, पण नंतर मग लॉकडाऊन लागलं, लॉकडाउन का सीन था, लागलं. हाँ हाँ मग वो मालूम। 2022ला आपली ही ट्रॉलीवरची हाँ परत मोठी मूर्ती आणली. हाँ। तो दादा आपसे सबसे मेन क्वेश्चन ये है कि लास्ट ईयर की जो मूर्ति थी वो हद पार मुझे पसंद आया, बहुत हद पार। तो आप लोग ने मैनेज कैसे किया? तो और सग- ये स्केच बनाने वाला कौन था और ये कॉन्सेप्ट लाने वाला कौन था? तेच सगळ्यात मोठं आहे, कारण की आपली गल्ली तर तुम्ही बघितलीच आहे, एवढी हाँ। छोटी गल्ली आहे. हम्म, त्यामध्ये आणि आमचं गेल्या वर्षी म्हणजे एव्हरी इयर तसंच असतं, काहीतरी नवीन करायचं नवीन करायचं. हम्म, म्हणून गेल्या वर्षी पण तेच आम्ही सगळे जेव्हा बसलेलो, प्रत्येक कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये किंवा प्रत्येक जण आपापल्या डिस्कस करत होतं की ह्या वर्षी काहीतरी नवीन ट्रेंड करायचा. आणि तेव्हा माझा भाऊ आहे, परत मोठा भाऊ आणि आपली मंडळातली मुलं आहेत, आमचं सगळ्यांचं डिस्कशन चाललेलं. बोललो नाही, यंदा मग ज्योतिबाच करायचा. हम्म, मग ज्योतिबा कसा करायचा? ज्योतिबा म्हणजे प्रत्येकाने आपण बघितलंय की ज्योतिबा हा बसलेल्या रूपातच बनवलेले आहेत. हाँ, ज्योतिबांची मूर्ती बसलेल्या रूपातच असते. मग ह्यावेळी ज्योतिबा कुठच्या ट्रेंडने बनवायचा? मग ठरलं की नाही, आपण ह्यावेळी मोठा उभा ज्योतिबा बनवूया. म्हणजे उभा 22 फुटाचा मग कसा बनवायचा? मग तो घोडा कसा बनवायचा? त्याच्यानंतर मग तो घोडा एवढा गणपतीच्या मागून तो असा एकदम, तुम्ही बघितलाच हाँ असाल, हाँ तो एकदम असा फोर्सफुली पुढे आलेला. त्याच्यानंतर गणपती त्यांना बाप्पा हँडल करत होता. हाँ, तशी मूर्ती बनवायची हे आपलं ठरलं. म्हणजे ही संकल्पना दादाची म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली सगळ्यांची मिळूनच होती. हम्म, आणि आपले रेखाचित्रकार आशू गरुड यांच्या रेखाचित्रामार्फत ती हम्म। आली. आणि म्हणजे सत्यात त्या आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार सतीश दादा यांनी ती सत्यात उतरवली. और वो फेवरेट मूर्ति थी, मुझे बहुत पसंद आई। लाइक मैं जब देखा सामने से तो फोटो तक ठीक था, लेकिन जब सामने से देखा तभी मेरे को देखते ही प्यार हो गया। वो इतना पसंद आ गया लिटरली मुझे मूर्ति। खरंच खूप सुंदर बनवलेली, हाँ म्हणजे बघता क्षणी बाप्पाच्या डोळ्यामध्ये हाँ, पाहिल्यावरच प्रेमात पडू आपण. लेकिन जो भी कॉन्सेप्ट था बहुत मस्त था। आप लोग का क्रिएटिविटी माइंड बहुत अच्छा लगा और बहुत अच्छे से बनी वो मूर्ति और बहुत हिट भी हुई, आप लोग ने भी देखा है। और मेन सीन इनका विसर्जन का क्लिप, वो देखते हुए मुझे बहुत हा, पसंद आया। आगमन विसर्जनाचा आपला तो सगळ्यात मोठा टास्क असतो. हाँ कारण की तुम्ही बघितलंच की आपली 10-11 फुटाची गल्ली आहे. हाँ त्याच्यानंतर गणपती म्हणजे तो घोडा जवळजवळ आपण 16 फूट बाहेर काढलेला. म्हणजे आपण कधी केलं नव्हतं याच्या आधी, एवढी 65 वर्षांमध्ये पहिलंच गेल्या वर्षी एवढा मोठा एक्सपेरिमेंट केलेला बाप्पाच्या आशीर्वादाने. हम्म, आणि ते सगळं झालं व्यवस्थित. हम्म, म्हणजे व्यवस्थित मग तो एका साईडने आपली 12 फुटाची भिंत आहे हाँ आणि एका साईडला अख्खी बिल्डिंगच हाँ आहे. हाँ, वो मग देखा तो था। आपण आणताना तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितलेच असेल, भरपूर ते व्हायरल झालेत. आणताना आपण सरळ गणपती आपला बाप्पा आपला बिल्डिंगच्या दिशेने चेहरा करून आणला आणि बाहेर जाताना उलटा आणला. हाँ, उलटा बाहेर म्हणजे काढला. और त्याच्यासाठीच वो क्लिप किसी ने निकाल लिया था, वो मंडल का नहीं था, कि ऐसे रिवर्स में गणपति बाहर आया, मतलब एक एंट्री हुआ है, वो रिवर्स में एंट्री हुआ है, वो चीज वो क्लिप मुझे बाहर बहुत पसंद आया था। और वही तो दादा, ये जब आगमन हुआ था या विसर्जन हुआ था तभी कुछ प्रॉब्लम भी आए थे, मैं सुना। हा, आगमन विसर्जनाला थोडा प्रॉब्लेम झालेला. ते आपलं थोडस व्हील अडकलेलं इथे हाँ। बिल्डिंगच्या आतमध्ये, थोडं आपलं ड्रेनेजच्या लाईनच्या याच्यात. तो दादा मैंने इतना देखा है कि लालबाग परेल में इतना गणपति का क्रेज है, तो मैं आपसे एक चीज पूछना चाहूंगा कि आपका प्रोफेशनल लाइफ और गणपति का टाइम पे आप ये दोनों चीज कैसे मैनेज करते हो? मॅनेज म्हणजे बाप्पाच्या आशीर्वादाने करतोय आता मॅनेज, आणि होतंय सगळं चांगलं. हा. आणि प्रोफेशनल लाईफ म्हणजे पूर्णपणेच मंडळाला वेळ दिलाय आता. हम्म, की म्हणजे जॉबच मी हे केला, क्विट करून टाकलाय. छोड़ दियो। हाँ, छोड़ दिया. ऐसे ही रहता है क्योंकि मंडल को म्हणजे आमचं कसं आहे की मंडळात यायचं तर मग तू कुठचंही पद घेऊ, मग त्या पदाला 100% जर तू न्याय दिला तर त्याचा अर्थ आहे त्या पदाचा. म्हणून जॉब हे केलाय आणि आता फुल टाइम म्हणजे कॉन्सन्ट्रेट पूर्ण आपलं मंडळ केवढ्या ताकदीने पुढे जाईल हे चाललंय. कारण की तुम्हाला माहितीच आहे, ते लालबाग परळ आहे, ते प्रत्येकाच्या रक्तात गणपती आहे. क्रेजी अलग है, वो हाँ। चीज तो मुझे भी मालूम है, लेकिन ये बहुत बड़ी बात है। अभी गणपति को नहीं बोल के 2 महीना 3 महीना बाकी नाही, होगा। 2 महिने 3 महिने बाकीच आहे गणपती. म्हणजे इतर लोकांसाठी कदाचित असेल 11 दिवस, आमच्यासाठी गणपती हा 365 दिवस आमच्या हृदयात हा. विराजमान असतो. लेकिन बहुत बड़ी बात है कि मतलब इतना क्रेज है कि जॉब भी छोड़ सकते हैं, अपने पप्पा का क्रेज इतना है ना दादा। बरोबर. तो दादा मैं इतने साल से 4-5 साल हो गया मैं आ रहा हूँ, तो
आप ये सब चीज मैनेज कैसे कर सकते हो? इतना मतलब कर लेते हो, क्राउड इतना आता है, सब इतना आता है, आप लोग के कार्यकर्ता को क्या काम देते हो, क्या काम नहीं देते हो, तो ये चीज मुझे जानना है. क्राऊड म्हणजे कार्यकर्ता म्हणजे आमच्या इथे प्रत्येक कामाचं हे वेगवेगळं डिवायजन केलेलं आहे ऑलरेडी, हम्म. की म्हणजे गेटवरती कुठचे कार्यकर्ते आज रात्री गेट कोण हँडल करणार, नंतर मंडपातलं आतलं कोण हँडल करणार, ओळखीची पासची लाईन हे कसं हँडल करणार. तो ये डे और नाइट में हा, कैसे डे नाईट प्रत्येक वेगवेगळे कार्यकर्ते किंवा ऑलमोस्ट सगळे कार्यकर्ते डे नाईट करतच असतात, पण प्रत्येक जण थोडा आराम करायला किंवा पर्सनल कामं, पण प्रत्येक एक असं जबाबदार म्हणून प्रत्येकाला आम्ही ऑलरेडी एक अशी जबाबदारी म्हणून प्रत्येक ग्रुपला असे देऊन हम्म. ठेवलेले, की त्याने हे मॅनेज करायचं, गेट मॅनेज करायचा, एकाने मंडपातला मॅनेज करायचं, एका ग्रुपने पासची लाईन, ओळखीची लाईन, हे सर्व मॅनेज करायचं. हे तो ये 10 दिन मैनेज करना मतलब हाँ. बहुत डिफिकल्ट है. बट difficult हो जाता है, बहुत- पप्पा के भक्ति में इतना हो जाता है कि हाँ, मालूम भी नहीं पड़ता कि 10 दिन कब निकल गए थे. मुझे नहीं मालूम डिफिकल्ट पड़ता है. ऐसा कुछ नाही आहे इधर, क्योंकि त्या दिवसासाठी तर इकडचा कार्यकर्ता हम्म. जगत असतो, की ते 10 दिवस कधी येत आहेत परत, आणि ते परत कधी हम्म. स्वर्गाचे सुखाचे दिवस कसे आम्ही परत जगतो. तो दादा आपसे नेक्स्ट क्वेश्चन ये था कि मंडल के कार्यकर्ता को कितना इम्पोर्टेंसी है? मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे मंडळाचा बॅकबोन म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे कार्यकर्ता असेल तर मंडळ असेल, हाँ. म्हणजे कार्यकर्ता टिकला तर मंडळ टिकेल. तो मतलब इसका मतलब इम्पोर्टेंट है भाई कार्यकर्ता. इम्पॉर्टंट आहे. कार्यकर्त्याशिवाय मंडळ कुठचंही असू दे, तो कुठचंही कार्यकर्त्याशिवाय मंडळ चालत नाही कधी, हम्म. कारण की म्हणून कार्यकर्ता जपला का सगळं मंडळ आपोआप वर जातं. तो सागर दादा, इतना बड़ा परेलचा लंबोदर का मंडल है, तो आप लोग ये फाइनेंशियली कैसे मैनेज करते हो? फायनान्शियली म्हणजे की आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात अशी जाहिरात येतात, त्या जाहिरातीमधनं आपल्याला एक विशिष्ट अशी अमाऊंट भेटते. त्याच्यानंतर आपले मंडळाला आधीपासून स्वखुशीने जे देणगीदार आहेत, परत वर्गणी काढतो, त्यांच्या मार्फत आपण हा उत्सव साजरा करतो, आणि बाप्पाच्या कृपेने सगळं आतापर्यंत व्यवस्थित चाललंय, आणि ह्याच्या पुढे पण व्यवस्थितच चालणार एवढा आम्हाला खात्री आहे. नहीं, मुझे ऐसा क्वेश्चन था कि मेरे को तो ये सब चीज में मतलब आइडिया नहीं है, तो मेरे को ऐसा क्वेश्चन था कि मैं आपसे करूं. तो दादा से और एक क्वेश्चन था कि मेरा क्वेश्चन है कि दादा, ये आपका 11 फुट का गली है और उसके अंदर 22-23 फुट का मूर्ति आता है, तो मतलब ऐसे कभी हुआ है कि मूर्ति नहीं आ रहा है फिर भी आपने वो टास्क मतलब इतने से गली में से निकाला और अंदर लाया? ते टास्क तर एव्हरी इयरच होत होतं, आणि की मूर्ती आपल्याला परफेक्ट अशी 11 फूट होती, पण आपण ट्रॉलीच्या आतमध्येच आपल्याला हात आणि सगळे ठेवावे लागायचे, म्हणजे ब्रॉन्ड असा यूज करायला नाही भेटत होता. हा. पण गेल्या वर्षी तुम्ही बघितलाच की तो घोडा घोडा पाळता. हा, 16 घोडा. फूट एकदमच बाहेर काढलेला. हम्म. तेव्हा गेल्या वर्षी तर खूपच म्हणजे खूप मोठा टास्क Difficult हो गया था. भरपूर तो डिफिकल्ट. दादा, ये टास्क के लिए मैंने ये साल सुना है कि आपका नया ट्रॉली आ रहा है. तेच ते सगळं, कारण की मंडळाचं चाललेलं, गेल्या वर्षी जेव्हा घोडा बाहेर काढला तेव्हाच एक संकल्पना डोक्यात आली, की आता म्हणजे अशी यूज मध्ये मूर्ती करायची. हा. मग तेव्हाच आपली मंडळाची बैठक झाली, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हा जो त्रास होतोय तो त्रास काढण्यासाठीच आपण एक त्याच्यावर काहीतरी पर्याय म्हणजे 360 ट्रॉली करणं, म्हणून ती ह्या वर्षी आपण ती संकल्पना पूर्णपणे आपण आणली आहे, आणि आपण और मंडळामध्ये 360 ट्रॉली आणतोय. और ये चीज हाईलाइट करना चाहूंगा कि लालबाग परेल में फर्स्ट ट्रॉली है 360 घूमने वाली. तो पूरे लालबाग परेल में फर्स्ट ट्रॉली रहेगी जो पूरी 360 घूमेगी. तो ये साल देखने में कुछ अलग ही मजा आने वाला है. और अपने पप्पा का लास्ट ईयर का रूप और ये साल का सोच के मैं क्रेजी मतलब पागल हो रहा हूँ कि क्या होएगा, क्योंकि ये साल कुछ अलग ही होएगा जो भी धमाका होएगा. हो, होणारच, कारण की मागच्याच वर्षी एवढं आपलं चांगलं देवाच्या हा, कृपेने सर्व बहुत, चांगलं बहुत. झालं, आणि की त्याच्यावरनं भाविकांचे सगळ्यांचे एक्सपेक्टेशन वाढलेत, मंडळाच्या मुलांचे एक्सपेक्टेशन वाढलेत, की यावर्षी अजून त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं बनवावं आणि चांगलं करावं. तो दादा से अभी डेकोरेशन के बारे में कुछ बात करेंगे. तो दादा, इतने साल में आपके पसंद का, मंडल के पसंद का, कार्यकर्ता का पसंद का ऐसा डेकोरेशन कौन सा था जो सबको पसंद आया था? ऐसा ऑडियंस में पूछ रहा हूँ आप लोग को. तसे देखावे आपण आधीपासूनच करत होतो, की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपला परळचा लंबोदर गुफेतला गणपती म्हणून हम्म, फेमस हम्म, आहे. तर देखावे म्हणजे लाईव्ह चित्रीकरण आपण करायचो, आणि ये आपण चलचित्र हाँ, मतलब कौन से टाइम चलचित्र. पे करते रहोगे आप? आता एक साधारणतः कोविडच्या आधीपर्यंत करायचो. कोविड नहीं मतलब कभी स्टार्ट किया रहेगा आपने? नाही, आधीपासूनच एकदम फार म्हणजे स्थापनानंतर जवळजवळ झाले 20-25 वर्ष चालू होतं हे डेकोरेशनचं, आणि खूप आधीपासून, कारण की मला आठवत आहेत ना की आपण जेव्हा ट्रेन बॉम्बस्फोट झालेला त्याचं पण आपण इथे लाईव्ह असं म्हणजे लाईव्ह ट्रेन येते, आणि मंडळातली त्या कार्यकर्तेच हे डेकोरेशन हँडल करायचे. मी स्वतः पण असायचो गणपतीच्या मतलब बॅक. लाइव ट्रेन था? हाँ, लाइव ट्रेन मतलब ट्रेन छोटा बनाया था,
ट्रेन अशी चालत यायची, त्याच्यानंतर ट्रेनमध्ये होणारा बॉम्बस्फोट म्हणजे तो लाईव्ह आग लागायची त्याच्या आतमध्ये, हे मतलब सगळं रियल फायर आप दिखाते रिअल थे. फायर, रिअल फायर. तेव्हा तो देखावा चालू केलेला. त्याच्यानंतर साईबाबांचं दाखवलेलं, साईबाबांनी ते छाती आपटून पाऊस पडलेला, मग ओरिजिनल वरनं पाऊस पडतोय ते हा. पण दाखवलेले. बाबांची मूर्ती बसवलेली, म्हणजे अशी पूर्ण मुवमेंट करताना ती मूर्ती होती. त्याच्यानंतर आपण एकदा शिक्षणाबद्दल, शिक्षणाचा सँडविच हा देखावा बनवलेला. म्हणजे लहान मुलं कशी मोबाईलवरती खूप त्याच्यात डिपेंड जात आहेत मोबाईलवरती, हा. आणि शिक्षणाकडनं आपल्याला लहान मुलांना प्रेशर पण केवढं येतंय त्याच्याबद्दल ती जनजागृती करण्यासाठी असे वेगवेगळे समाज माध्यम मधलं जे आपण जनजागृती करता येईल असे वेगवेगळे देखावे मंडळाकडनं नेहमी सादर करण्यात आले. तो ये था आज का हमारा पॉडकास्ट, एक छोटा सा पॉडकास्ट था. आप लोग को पसंद आएगा तो लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना और दबा के कमेंट कर देना. अगर आप लोग को और कुछ क्वेश्चन जानना है ये मंडल के रिलेटेड तो आप लोग कमेंट कर देना. तो नेक्स्ट टाइम हुआ तो मैं वो क्वेश्चन जरूर से पूछ लूँगा. और मुझे मराठी बोलना आता है, मला मराठी येते आणि मी बोलू पण शकतो मराठीमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. और परेलचा लंबोदर इंस्टाग्राम आईडी मैं नीचे दे दूंगा. हाँ, पूरा आईडी आ जाएगा, आप लोग जाके इंस्टाग्राम पे भी जाके फॉलो कर लेना. और ये था आज का पॉडकास्ट. गणपति बप्पा.